खातात इतकं तुम्ही साखर ॲड करायचे आणि तूप पण ॲड करायचे आणि सर्व गॅसवरचे चांगलं गरम दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे. दूध चांगलं उकळी येऊ द्यायचे. हे सर्व मिक्स करून घेऊन तर हे मिक्स करून झाल्यानंतर दूध थंड व्हायला साईडला करून ठेवते आहे मी. तर हे बघू शकता दूध चांगलं उकळी आलेलं आहे. तूप साखर सगळं दुधामध्ये चांगलं विरघळून गेलेलं आहे. तर हे बघू शकता दुधाला एक चांगली उकळी पण आलेली आहे. तर मी गॅस बंद करून दूध थंड व्हायला बाजूला ठेवलं आहे. इकडं केळीचं श्रीखंड करायला मी केळी घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता केळीचे साल काढून केळी चांगले मी गोल गोल चकते करून घेणार आहे. ज्यावेळेस आपण दूध थंड होते त्यावेळेस केळी कापून ठेवायची, अगोदर कापून नाही ठेवायची. त्यामुळे कारण केळी काळे पडतात. ज्यावेळेस दूध गार होते त्यावेळेस केळी पटकन थंड झाल्यानंतर केळी कापून दुधामध्ये ॲड करायचे आणि गरम दुधामध्ये केळी ॲड नाही करायचं. दूध थंड झाल्यावरच केळी ॲड करायचं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी तिन्ही केळ्या चांगले कापून घेतलेले आहे. तुम्हाला जास्त करायचं तुम्ही जास्त करू शकता. तर इकडे बघू शकता दूध एकदम गार झालेलं आहे. तर गार झाल्यानंतरच केळी ॲड करायचं आहे. तरी बघू शकता झटपट अशी केळीची श्रीखंड रेडी आहे. गरमागरम चपातीसोबत पुरीसोबत खाऊ शकतो, असं पण खाऊ शकतो. खायला एक नंबर टेस्ट